तर म्हणजे आज फायनली सगळ्या कमेंट्स एक्सप्लोर करणार आहे आपण आपल्या चॅनलवर. काय काय कमेंट्स आले जे मी तुम्हाला विचारलं होतं त्याच्यावर तुमचे काय काय कमेंट्स आलेले त्याचा आज एक्सप्लोर व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर नमस्कार म्हणजे वेलकम बॅक टू लाईफ विथ रजत. आणि मुद्दा असा आहे की गेल्या भरपूर दिवसापासून आपण ब्लॉग्स टाकत असतो आणि ब्लॉगच्या कंटेंटच्या टायमाला आपण तुम्हाला नेहमी एक प्रश्न विचारत असतो की युट्यूबवर ग्रो होण्यासाठी, युट्यूबचं चॅनल अजून चांगलं ग्रो होण्यासाठी आपण काय काय टिप्स फॉलो केले पाहिजे, अजून काय काय रूल्स फॉलो केले पाहिजे, अजून नवीन काय काय गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगलं रिझल्ट येईल. आणि यावर काही जणांचे कमेंट्स आलेले आपण ते फॉलो केलं आणि आज स्पेशली त्याचाच एक लॉंग व्हिडिओ बनवणार आहे. बिकॉज त्या सगळ्या गोष्टींचा मला युज केल्यानंतर काय काय फरक भेटला, काय काय रिझल्ट आला, त्या गोष्टींमुळे काय काय चेंजेस झाले, तर मी ते सगळं सांगणार आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की युट्यूबवर ग्रो करण्यासाठी अजून काय काय फॉलो केलं पाहिजे आणि अजून काय काय नवीन नवीन टिप्स फॉलो केले पाहिजे. तर लेट्स बिगिन. तर म्हणजे आपण जसं विचारत असतो तुम्हाला त्यानुसार काही जणांचे कमेंट आपल्याला येत असतात आणि आपण ते कमेंट आपल्या अपकमिंग शॉर्ट व्हिडिओ मध्ये घेत असतो. पण म्हटलं एक लॉंग व्हिडिओ बनवू आणि ही लॉंग व्हिडिओची सिरीज आता कंटिन्यू चालणार आहे. एक असा विचार केला की म्हटलं आपल्या ऑडियन्सला विचारू बाई 1 to 1 इंटरॅक्ट ठेवलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? तुमचं काय मत आहे, माझं काय मत आहे, ते एक मत झालं ना मग मग त्या विषयच नाही. त्या बेसिसवर आपण फॉलो करतोय. तर विषय असा आहे की आपल्या चॅनलवर बरेचसे काही कमेंट आलेले आहे का ग्रो होण्यासाठी कोणी काय फॉलो केलं पाहिजे, काय असं तसं. तर त्यामधूनच काही जण असे आहे का ज्यांचे कमेंट मी लिस्ट आउट केलेले आहे आणि ते तुम्हाला मी सांगणार आहे त्यांच्या अशा कमेंट आपण काय करायचं. तर फर्स्ट ऑफ ऑल @सुकू सुकू सुकू @सुकू असं एक युट्यूब चॅनल आहे, युट्यूबचं अकाउंट आहे. त्यांनी असं आपल्याला सांगितलं होतं की कन्सिस्टन्सी ठेव, सगळं सगळं ठीक होईल, असं त्यांची कमेंट आली होती. तर रिअली कन्सिस्टंटली मी दररोज एक ब्लॉग टाकतो, दर वीकली एक लॉंग व्हिडिओ टाकतो आणि याचा फायदा असा झाला काही व्हिडिओजला व्ह्यूज कमी जातात पण काही व्हिडिओजला व्ह्यूज जास्त जातात. याचा फायदा असाही झाला की ओव्हरऑल अनालिटिक्स युट्यूबचं तेही चांगलं ग्रो झालं. तर थँक्यू @सुकू सुकू जमलं तर नाव चेंज करा. आणि त्याच्यानंतर @श्रेयश टर्नर 784 यांची आपल्या डाएटचा जो व्हिडिओ होता त्याच्यावर अशी कमेंट आली होती की ओके भाऊ मी पण हाच डाएट घेतो. म्हणजे आपला डाएटचा व्हिडिओ बघून त्यांनी पण त्यांच्या स्ट्रेंथ गेनिंगसाठी, मसल गेनिंगसाठी, मास गेनिंगसाठी हा डाएट प्लॅन फॉलो करतात. त्यांचा खूप 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 मनापासून धन्यवाद. आपला डाएट फॉलो करताय तुम्ही भाई, बस असाच सपोर्ट ठेवायला शेवटपर्यंत. त्याच्यानंतर @रायटर भाऊसाहेब सूत, नाव भारी भाई. भाऊसाहेब सूत म्हणजे भाऊसाहेब सूत म्हणजे ते असं आहे की भाऊसाहेब सूत जसं मला माहिती सूत म्हणजे मुलगा त्यांचा किंवा मग पुत्र वगैरे. तर भाऊसाहेब मे बी त्यांच्या वडिलांचं नाव असू शकतंय. ठीक आहे, लिटिल बी त्यांचं असं आलं होतं की तुझा फॅमिली ब्लॉग खूप रिअल वाटतो. जर तू डेली शॉर्ट्स, मुवमेंट्स आणि फेस्टिवल कंटेंट ऍड केलंस तर ग्रो चांगला होईल. खरंच केलं मी. किड्स मुवमेंट्स सध्याला नाही कोणी किड्स मुवमेंट, पण फेस्टिवल मुवमेंट मी ऍड करणार आहे. आणि डेली शॉर्ट्स आणि कंटेंट फनी मुवमेंट्स त्यांनी ऍड करायला लावलं तर आपण फनी मुवमेंट्स ऍड केल्या, रिलेटेबल मुवमेंट्स ऍड केल्या. त्याच्यानी पण आपल्याला भरपूर चांगला फायदा भेटला. जे आपले रिटेन्शियल ग्राफ होते युट्यूबचे वाईट स्टुडिओवरचे, ते रिटेन्शियल ग्राफ जे रिलेटेबल व्हिडिओ आहे त्याच्यावर चांगला प्रोग्रेस दिसतो रिलेटेबल व्हिडिओवर. त्याच्यानंतर ऑल फॅमिली ब्लॉगर यांची एक ब्लॉगरच आहे, त्यांची अशी कमेंट आली होती आपल्याच्यावर की जे शॉर्ट्सचे जे थंबनेल आहे, थंबलाईन शॉर्टचे जे थंबनेल असतं किंवा युट्यूबचे व्हिडिओचे जे थंबनेल ते प्रो ठेवा. आपण पहिले काय करायचो भाई, जे आहे ते ऍक्सेप्ट करतो. पहिले काय करायचो, ChatGPT वर टाकायचो, प्रॉब्लेम काय असं नसत, ChatGPT द्यायचं, ते कॉपी करायचो, इकडे यायचो, पेस्ट करायचो. पण मग त्याच्यावर नंतर कमेंट आली, मग थोडस यांची कमेंट आली ऑल फॅमिली ब्लॉगर. मग आपण ते बघितलं, म्हटलं यार बघितलं पाहिजे काय काय. मग थोडं तिकडे ChatGPTची हेल्प घेतली, थोडं आपला माइंड लावला, थोडं डोकं लावलं, क्रिएटिव्हिटी बनवलं, असं तसं तसं असं काय नवीन नवीन अजून ट्राय करता येईल. 2-3 थंबलाईन चेक केल्या, कोणती चांगली वाटते, कोणती हे वाटते, कोणती असं तसं. त्याच्याने मला असा फायदा झाला की भाई जे मी कॉपी पेस्ट करत होतो तर ते मी आता स्वतःची आयडिया लावायला लागलो. त्या खरंच वर्क करतात. कधी कधी जेव्हा स्वतःची आयडिया वर्क करते ना भाई तेव्हा रिअल सॅटिस्फॅक्शन भेटतं. बरोबर आहे का? स्पेशली थँक्स फॉर ऑल फॅमिली ब्लॉगर, तुमच्यामुळे मला ही आयडिया भेटली. नेक्स्ट कमेंट आपली @मधुकर आहेर यांची कमेंट आली होती आपल्याला की तुमचे जे ब्लॉग्स आहे, आपले जे ब्लॉग आहे आपल्या सगळ्यांचे, तर ते खूप छान आहे, नाईस ब्लॉग आहे, गुड लक दिलेलं तिने आपल्याला. तर तुमच्या गुड लक साठी ही एक गुड लक कमेंट ऍड केली. म्हटलं कसं आहे सगळ्यांचा गुड लक महत्वाचं आहे ना. त्याच्यामुळे तुमच्या गुड लक साठी खूप खूप धन्यवाद मधुकर भाऊ आहेर. त्याच्यानंतर ऋतिक वर्मा यांचं 3 व्हिडिओ झाले होते आपले यांच्या कमेंटवर, बिकॉज ही एक चेन फॉलो झाली होती. तर त्यांच्या असं आलं होतं की आपण डाएटचा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि डाएट कसा आहे काय असं तसं विचारलं. तर डाएटच्या व्हिडिओमध्ये त्यांचं असं आलं होतं की पपाया आणि वॉटरमेलनचे सीड्स ऍड करा.
जे डाएट घेत असतो आपण त्या डाएट मध्ये ना पपाया आणि वॉटरमेलनची सीड्स ऍड करा म्हणजे जेणेकरून चांगले रिझल्ट होतो. असं मी विचारलं होतं काय करू अजून ते मी सांगितलं. आपण तयार केलं पपाया सीड्स वगैरे, रिअली बेनिफिट खूप चांगला भेटला. माझी जी शुगर लेवल आहे ती पण मेंटेन राहते आणि स्ट्रेंथ पण थोडी वाढल्यासारखं वाटते मला. चांगले भाई. त्याच्यानंतर ना आपण परत तो व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांचे कमेंट आली होती, त्याच्यामुळे त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवला. परत त्या शॉर्ट व्हिडिओ कमेंट आली होती की डाएट खूप भारी आहे, असं तसं तसं. परत दुसरा बनवला की असा एक्सप्लोर डाएट असं तसं. तर त्याच्यामुळे भाई म्हटलं भाई यांचं तर घेतलं पाहिजे ना बरोबर आहे का नाही, बिकॉज यांच्यामुळे ती चेंज सुरू झाली होती. तर तुम्ही असं कमेंट मध्ये सांगू शकताय की अजून काय काय केलं पाहिजे, काय काय टिप्स फॉलो केलं पाहिजे. टिप्स वगैरे जर काय असत माहिती तुम्हाला त्याच्याबद्दलही सांगू शकता. इनफॅक्ट ते जर नसं सांगायचं तर आपल्या बद्दल तुमच्याबद्दलही सांगू शकते आम्ही इकडनं तिकडनं. आपण एक काय काय केलेलं आहे आतापासून एक ठरवलेलं आहे असं की एखादा म्हणजे व्हिडिओज मधलं एक टाइमला एक व्हिडिओ असा टाकायचा की सिक्वेन्स सिरीज मध्ये युट्यूबच्या जे कमेंट्स येणार आपल्या ऑडियन्सची त्यांच्या सिक्वेन्स सिरीज मध्ये एक एक आपण हे टाकणार, कमेंट टाकणार की समजा तुमची कमेंट आली का ग्रो ग्रो करण्यासाठी असं असं टायटल किंवा असं असं थंबनेल यूज करा. तर अपकमिंग जेव्हा लॉंग शॉर्ट व्हिडिओ मध्ये तर मी ऍड करणारच, 101% करणार. पण जो अपकमिंग लॉंग व्हिडिओ येईल ना त्याची एक सिरीज बनवू. आता हा पार्ट 1 आहे त्याचा. तुम्ही जसे जसे कमेंट करशाल जसे जसे नवीन दुसरे व्हिडिओ ऍड होतात. 5, 6, 10, 15, 20 व्हिडिओ झाले म्हणजे जेणेकरून कमेंटचा जरा चांगला फ्लो झाला, जास्त कमेंट झाले तर आपण परत पार्ट 2 बनवू. तर असंच करू शकतो आपण. त्याच्यानंतर आम्ही अजून असंही ठरवलं आहे की आपले जितके सबस्क्रायबर्स होतील आपण तितक्या रुपयाचं सेलिब्रेशनही करणार आहे. त्या बेसिसवर आम्ही 100 सबस्क्रायबर्सचं 100 रुपये सेलिब्रेशन केलंय. स्पेशली त्यामधलं आम्ही 10% भाग म्हणजे 100 रुपये मधले 10 रुपये आम्ही जे गरजू व्यक्ती त्यांना दान करायचंही ठरवलं आहे. तेही आम्ही केलेलं आहे. आता 100 आय थिंक 25-30च्या दरम्यान आहे. लवकरात लवकर 200 व्हावा जेणेकरून 200 रुपये सेलिब्रेशन वरचा व्हिडिओ येईल. बस मग काय एवढं सगळं आहे आपलं असं तसं. आपल्या चॅनलवर तुम्ही नवे असेल तर आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सांगा कमेंट मध्ये अजून काय 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 नाही. कारण की कसं आहे तुम्ही जसं सांगशाल ना बिकॉज त्याच्याने काय नाही यार म्हणजे एक सिरियसली भाग असं आहे त्याच्याने काय नाही आम्ही 1-to-1 ऑडियन्स संघ कॉन्टॅक्ट राहील आणि ऑडियन्स संघ 1-to-1 कॉन्टॅक्ट जर राहिला ना आपल्याला पण कळतं की भाई यार हा आपल्या महाराष्ट्रातले लोक आपल्या संघ कसे, बिकॉज मला जितकं माहिती नाही मराठी लोक तितके हे नाही का जसं हृदयाला जवळ आहे. त्याच्यामध्ये बस त्याच्यामुळे काय मग अजून तुम्ही नक्की सांगू शकता एखाद्याचे पुढचं नाव तुमचं असू शकतं. त्याच्यामुळे करा, कमेंट करा आणि हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जेणेकरून होईल काहीतरी काही ना काही होईल. थँक्यू सो मच. जर शेवटपर्यंत तुम्ही बघत आलेला असाल तर थँक्यू सो मच. मनापासून खूप चांगलं वाटलं तुम्ही इथपर्यंत बघितला. बस भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.